माझं नाव नकुल अविनाश सदाफुले। मी मूळचा अहमदनगर जिल्ह्यातील जामखेडमधला रहिवासी आहे। मी या भागात नवीनच राहायला आलो। कांबळे सरांनी आवर्जून माझ्या घरी येऊन मला भेट दिली, त्यांच्या इथल्या उपक्रमाबद्दल सांगितलं आणि काय कोणास ठाऊक मला सुद्धा एक चांगलं चैतन्य निर्माण झालं की अरे वा, इकडं आपल्या इथे बरेचसे लोक आहेत जे बाबासाहेबांना मानणारे आहेत। असा वर्ग आहे बाबासाहेबांना मानणारा आणि ते सगळे काही वेळेस एकत्र येत आहेत। त्यामुळे आवर्जून आलो। माझा परिचय देताना मी सांगेल तुम्हाला की मी फिशरीजमध्ये काम करतो, मत्स्य व्यवसायामध्ये काम करतो। मी महाराष्ट्रातून आणि आजूबाजूच्या राज्यातून मासे विकत घेऊन ते परदेशात पाठवतो। खऱ्या अर्थाने बाबासाहेबांचा मी एक लाभार्थी आहे की माझं शिक्षण 12वी नंतर मला स्कॉलरशिप मिळाली। माझं फिशरीजमध्ये शिक्षण झालं, त्यानंतर मला परत एक स्कॉलरशिप मिळाली जी की मी स्वतः म्हणजे अभ्यास करून मिळवली, परंतु मला परदेशात शिक्षणासाठी सुद्धा स्कॉलरशिप मिळाली आणि मी इतक्या लांबपर्यंत शिक्षण घेऊ शकलो। ह्यामध्ये माझ्या आईवडिलांचं एक मोठं सहकार्य आहे, पण बाबासाहेबांचं फार मोठं सहकार्य आहे याच्यामध्ये, कारण ते नसते तर कदाचित मी एवढं शिकूच शकलो नसतो आणि माझ्या पायावर उभा राहू शकलो नसतो। आज मी 15 ते 20 कोटी रुपयाचा व्यवसाय करतो, बिझनेस करतो, त्यातनं 2 पैसे कमवतो आणि माझा उदरनिर्वाह अतिशय उत्तमरित्या चालू आहे। सामाजिक कार्यातसुद्धा मला जेवढं होईल तेवढं मी काम करण्याचा प्रयत्न करतो, परंतु या महामानवाला धन्यवाद देण्यासाठी आज ह्या मंचावरती खरोखर मनापासून त्यांचे आभार मानू इच्छितो की त्यांनी आपल्याला जगायला शिकवलं, त्यांनी आपल्याला माणसात आणलं, त्यांनी आपल्याला शिकायलासाठी आपल्याला संधी उपलब्ध करून दिली, आपल्याला वावरायला संधी उपलब्ध करून दिली आणि ह्या सगळ्या संधींचा फायदा घेत आज त्यांचा एक लाभार्थी म्हणून आज मी इथं ठामपणे उभा आहे आणि माझ्यासोबत मी अजून माझ्या जितक्या बांधवांना जितकी मदत करता येईल तितकी मदत करण्याचा सुद्धा एक पण केलेलं आहे आणि मला वाटतं की खऱ्या अर्थाने हीच बाबासाहेबांची सेवा असेल असं मला वाटतं। तर आजच्या या पूर्वसंध्येला 134व्या जयंतीच्या पूर्वसंध्येला मी सर्वांना अभिवादन करतो की बाबासाहेबांची जयंती ही अशा सामाजिक कार्यक्रमाच्या माध्यमातून वैचारिक दृष्टीने करावी आणि दरवर्षी काहीतरी एक संकल्प करावा आणि तो चांगला संकल्प पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा। ह्या एवढं बोलून मी थांबतो। धन्यवाद। जय भीम। Yes, sir. Thank you.